नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप होण्यास सुरुवात झाली. यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईचा एकसुद्धा रुपये पडला नसेल तर तुम्हाला 2 कामे लगेच करायचे. त्यानंतर तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावरती म्हणजेच डायरेक्ट डेबिटद्वारे तुमच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहे. तर कोणती ते महत्त्वपूर्ण कामे तुम्हाला करायची आहेत, संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून द्यायचे आहे. चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर पाहू शकता अशा काही पद्धतीने गुगल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे फार्मर आय डी. तर पाहू शकता व्यवस्थित त्या स्पेलिंग टाकायची फार्मर आय डी. त्यानंतर तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल केलं एकदम खाली यायचे. खाल्यानंतर तुम्हाला एक नंबरला जी वेबसाईट दिसते फार्मर रजिस्ट्री, तर या बटनावरती तुम्हाला ह्या मेनूवरती क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता ॲग्री स्टॅकवरती आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा असं काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर पाहू शकता वेबसाईट व्यवस्थित त्या लोड झाली आहे. यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाल्यानंतर तुम्हाला इथं विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्हाला एकदम परत एकदा वर यायचं आहे. वर आल्यानंतर पाहू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो आहे चेक एनरोलमेंट स्टेटस. तर पाहू शकता विविध प्रकारचे मेनूबार आहेत, परंतु तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 मेनूबार पाहायला मिळतील. त्यापैकी तुम्हाला आधार कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आपण आधार कार्ड या मेनूवरती क्लिक केलं आहे. खाली तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे. तर व्यवस्थित तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे. आधार कार्ड नंबर टाईप केल्यानंतर पुढे चेक या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर चेक या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी खाली पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करत एकदम खाली यायचे. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तुमचं अप्रूव्ह स्टेटस जर अप्रूव्ह असेल तरच तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळणार आहे. जर तुमचं डिसअप्रूव्ह असेल म्हणजे जर तुमचं फार्म आय डी रिजेक्ट झालं असेल, या ठिकाणी जर तुम्हाला रिजेक्ट दाखवत असेल तर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई येण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. लक्षात ठेवा तुमचं या ठिकाणी अप्रूव्ह असणे गरजेचं आहे. अप्रूव्ह असेल तर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळणार आहे. यानंतर तुम्हाला 2 नंबरचं काम करायचं आहे. व्हिडिओ अजून संपला नाही, तर ते कोणते काम आहे ते पाहूयात. आता या ठिकाणी परत एकदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तिथे यानंतर सर्च करायचं आहे आधार सेटिंग स्टेटस. तर पाहू शकता अशा काही पद्धतीने स्पेलिंग आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आधार सेटिंग स्टेटस, किंवा याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावरती तुम्ही क्लिक करून डायरेक्ट वेबसाईटवरती येऊ शकता. तर पाहू शकता आधार सेटिंग स्टेटस अशा काही पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं आहे. तर पाहू शकता आपण सर्च केलं आहे. त्यानंतर तुम्हाला एक नंबरला जी वेबसाईट दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आधार सर्व्हिसेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक नंबरलाच वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला अशा काही पद्धतीने वेबसाईटचा इंटरफेस पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला परत एकदा खाली यायचं आहे. तर पाहू शकता खाली आल्यानंतर आता या ठिकाणी सर्वात खाली यायचं आहे. या ठिकाणी आता पुढे आल्यानंतर तुम्हाला एक मेनूबार पाहायला मिळतो आहे, तो म्हणजे आधार लिंकिंग स्टेटस. तर पाहू शकता आधार लिंकिंग स्टेटस या बटनावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तुम्हाला ॲपचा अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल. तर पाहू शकता सर्वात प्रथम आपण क्लोज करून घेऊयात. क्लोज केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तर पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी एकदम सोपी अशी पद्धत आहे, ती तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. खाली एक कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या ठिकाणी तुमच्या मोबाईलचा एक OTP येईल, तो OTP टाकायचा आहे. तर आपण सर्व माहिती आपली भरली. त्यानंतर लॉग इन विथ OTP बटनावरती आपण क्लिक करूयात. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा. तर पाहू शकता सक्सेसफुली आपल्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे. तर हा OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तर पाहू शकता लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं आपण या ठिकाणी लॉग इन करून घेतो त्यानंतर आपली प्रोफाईल सक्सेसफुली लॉग इन होऊन जाईल. तर पाहू शकता आता या ठिकाणी आपली प्रोफाईल लॉग इन झाली. या ठिकाणी तुमचा जर तुम्हाला DP दिसत असेल म्हणजे तुमची प्रोफाईल दिसत असेल तर तुमचं लॉग इन सक्सेसफुली झालं आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला 5 नंबरला एक ऑप्शन पाहायला मिळतो आहे बँक सेटिंग स्टेटस. तर या बटनावरती तुम्हाला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला बरोबरची टिक मार्क असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर कोणत्या बँक खात्यावरती मिळणार आहे ते बँक खातंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आता या ठिकाणी खाल्यानंतर पाहू शकता एक नंबरच तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नंबरचे शेवटचे 4 अंक पाहायला मिळत आहे. 2 नंबरला सर्वात महत्त्वाचं म्हणजे
तुमचं जे काही आधार कार्ड नंबर आहे ते कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. त्याच बँक खात्यावरती तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 3 नंबरला पाहू शकता या ठिकाणी जर ॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, म्हणजे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे. कोणत्या खात्यावरती तर पाहू शकता आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरती आपल्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा काही पद्धती तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. परंतु त्या अगोदर तुमचा फार्मर आय डी अप्रूव्ह असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत. तुम्हाला KYCची गरज पडणार नाही, त्यासाठी तुम्हाला तुमचं फार्मर आय डी अप्रूव्ह असणं गरजेचं आहे. आणि 2 नंबरला पाहिजे तुमच्या कोणत्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे. तर असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.